जीवनाला सन्मान. या मातीसाठी कोणी रक्त सांडलं, कोणी आयुष्य वाहिले. आजच्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासामागे कित्येक स्वप्न जळाले. संविधानाच्या शब्दात दडले ते अश्रू आणि ते बलिदान. म्हणूनच प्रत्येक ओळीत दिसतो भारताचा अभिमान, भारताचा अभिमान. सुप्रभात. आदरणीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी समीक्षा मसुरे. आज आपण इथे एक अत्यंत पवित्र आणि अभिमानाचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 26 जानेवारी 1950 हा तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रजासत्ताक झाला. भारताला स्वातंत्र्य 1947 रोजी मिळाले. पण न्याय कसा द्यायचा, सर्व नागरिकांना समान हक्क कसे द्यायचे, हे सर्व सांगणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. ह्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हजारो तास अभ्यास करून जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आपल्याला दिले. बाबासाहेबांनी संविधानात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांना अत्यंत भर दिले. त्यांनी जातीय भेदभावाचा निषेध, अस्पृश्यता नष्ट करणारा कलम 17, सर्व नागरिकांना समान हक्क देणारे मूलभूत अधिकार आणि स्त्रियांना समान दर्जा देणाऱ्या तरतुदी संविधानात समाविष्ट केल्या. आज भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, शिक्षण आणि संरक्षण. पण या प्रगतीसोबतच आपल्या देशासमोर अनेक गंभीर समस्या आजही उभ्या आहेत. आजही गरिबी अनेक कुटुंबांची आयुष्य अंधारात ठेवते. 2 वेळचे अन्न, शिक्षण आणि आरोग्यासाठी कित्येक नागरिक संघर्ष करीत आहेत. बेरोजगारीमुळे तरुणांची स्वप्न मोडत आहेत. भ्रष्टाचार ही समस्या तरुणांच्या मनात घाव घालते. जाती व धार्मिक भेदभाव आणि अंधश्रद्धा इत्यादी अजूनही समस्या आजही आहेत. ते समस्या जर आपण तोडले तर आपण मुळासकट बाहेर काढू शकतो. मित्रांनो, मला नेहमी हा प्रश्न पडतो की हे संविधानातील हक्क, अधिकार आपल्या देशातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचले आहेत का? आजही कित्येक मुली जन्मापासूनच संघर्ष करीत आहेत. कधी शिक्षणासाठी, कधी सुरक्षिततेसाठी, तर कधी स्वतःचा आवाज उठवण्यासाठी. अनेक मुलींना आजही शिक्षण नाकारले जाते. बालविवाहाच्या ओझेखाली त्यांचे स्वप्न चिरडले जाते. लैंगिक अत्याचार हा केवळ एका महिलेवर झालेला अन्याय नाही, तर तो संपूर्ण समाजावरचा कलंक आहे. मुलींना सुरक्षित वातावरण देणे, मुलांना योग्य संस्कार देणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच आपली खरी जिम्मेदारी आहे. कायदे कडक असले तरी मानसिकतेत बदल झाला नाही तर आपली खरी प्रगती अशक्य आहे. मित्रांनो, ज्या देशात